मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली। आता मुदत संपूनही सरकारनं काहीही ठोस निर्णय न घेतल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले। पण मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षणाची मागणी करताना जरांगे पाटलांनी वारंवार एका नावाचा उल्लेख केला, ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख। भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख, ज्यांच्यामुळे विदर्भातील मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळालं। जे तेव्हा झालं ते पुन्हा घडणार का? जरांगे पाटील उल्लेख करतात तो मराठा आरक्षणासाठीचा पंजाबराव देशमुखांचा नेमका फॉर्म्युला काय होता, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, पण विदर्भातील मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे। मराठा समाजाला मुंबई हायकोर्टाने दिलेलं आरक्षण नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं होतं। यावेळी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे असं घोषित करता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। मग जर मराठ्यांना आरक्षण नाही तर विदर्भातल्या कुणबी मराठ्यांना ते कसं मिळालं, असा प्रश्न अनेकांना पडतो। पण विदर्भातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली याचं संपूर्ण श्रेय जातं ते डॉक्टर पंजाबराव देशमुखांना। आता पंजाबराव देशमुखांचा आरक्षणासंबंधीचा फॉर्म्युला नेमका काय होता आणि त्यासाठी त्यांनी नेमकं कशा पद्धतीने काम केलं तेही बघू। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं। यावेळी त्यांनी आपल्या घटनेत दलितांना आरक्षणाची तरतूद केली। पण दलितांसोबतच शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या इतर अनेक मागास जाती आहेत, त्यांचा अभ्यासही घटनेनं करावा आणि त्यांच्यासाठी ही घटनेत काही सवलती असाव्यात यासाठी पंजाबराव आग्रही होते। पण अशा जातींची संख्या जास्त असल्यानं इतका कमी कालावधीत त्यांची मोजणी होणं, अभ्यास करणं हे शक्य नसल्यानं बाबासाहेबांनी घटनेमध्ये 340 कलम जोडलं। भारतीय राज्यघटनेच्या या कलम 340 नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या सुधारणेच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याची तरतूद करण्यात आली। भारतातल्या मागासवर्गीयांची परिस्थिती आणि पार्श्वभूमी तपासण्यासाठी राष्ट्रपतींच्या आदेशानं हा आयोग नेमण्याची ही तरतूद आहे। पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारमध्ये पंजाबराव देशमुख कृषी मंत्री होते। शिवाय मराठा आरक्षणासाठीही ते प्रयत्नशील होते। मराठा समाज बहुसंख्येनं शेती करतो, तो मुळात कुणबी असल्यामुळे त्यांनी कागदोपत्री कुणबी जात लावावी यासाठीही त्यांनी भरपूर प्रयत्न केले। संविधानातल्या तरतुदींनुसार 1953 साली कालेलकर आयोग गठीत केला गेला। तेव्हा या समितीनं ओबीसी घटक पुढे आणला। यानंतर 1979 ला मंडल आयोगही गठीत झाला। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रवर्गात टाकावं म्हणून पंजाबरावांनी मुंबईत बैठक घेतली, ज्याला मराठा समाजातले दिग्गज नेते आणि अनेक मान्यवरांनीही हजेरी लावली। पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी क्षत्रिय जमीनदार असताना कुणबी मागासवर्गीय कसं म्हणून घ्यायचा हा मुद्दा उपस्थित केला। पण विदर्भात पंजाबरावांचा प्रभाव होता। परिणामी विदर्भातल्या मराठा नेतृत्वाला पंजाबरावांचा मुद्दा पटला। तिथल्या कागदपत्रांवर कुणबी अशीच नोंद करण्यात येऊ लागली। याचाच परिणाम पुढे जेव्हा ओबीसींसाठी आरक्षण लागू झालं तेव्हा विदर्भातील मोठ्या प्रमाणात मराठा कुणबी समाजाचा लाभ घेऊ शकला। जात प्रमाणपत्राची प्रक्रिया ही नोंदणी आणि दस्तऐवजातून होते, त्यामुळे पंजाबराव देशमुखांनी जातीची नोंद दस्तऐवजात करून घेण्याचं आवाहन केलं। मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर विदर्भातील विशेष करून अमरावती विभागातील मराठा समाजाला आरक्षण मिळायला सुरुवात झाली। 1960च्या दशकात मराठा शेतकरी हा मराठा कुणबी असल्याची मांडणी केली गेली। या मागणीला घटनात्मकदृष्ट्याही मंजुरी मिळाली होती। पंजाबराव देशमुखांनी मराठा हे कुणबी असल्याचं पुराव्यातून सिद्ध केलं होतं। आता राज्यात जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटलाय तर पंजाबराव देशमुख यांच्या या फॉर्म्युलाचा आधार घेत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं असा पर्याय जरांगे पाटलांनी दिला। मग जे 60च्या दशकात घडू शकतं ते आता का नाही घडू शकत, असा सवालही आता उपस्थित केला जातोय। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आणि इकडे सरकारच्या हालचालींनाही वेग आला। शिंदे फडणवीसांनी दिल्ली गाठली आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्रही सुरू झालं। पण डॉक्टर पंजाबराव देशमुख फॉर्म्युलाप्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।